नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे श्रोत पुंडलिक पै सर यांना. पै सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. नमस्कार. पुंडलिक पै सर यांची ओळख म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररी हे याचं ते 37 वर्ष काम करत आहेत आणि आज त्यांचा सगळा प्रवास लायब्ररीचा आणि त्यांचा जीवन प्रवास, पुस्तकांबद्दलची आवड आणि पुस्तकांसाठी जे ते झटून कार्य करतात त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरं तर आजच्या जगात पुस्तकांविषयी प्रेम हे फार थोडंसं कमी झालं आहे आपल्या टेक्निकल युगामुळे, पण तरीसुद्धा अजूनही बरेच लोक आहेत जे अजूनही पुस्तक घेऊन वाचतात. म्हणजे माझ्यासारखी पिढीसुद्धा आज पुस्तक हातात आल्यावर जो आनंद होतो तो खरंच निखळ आनंद आहे. आणि शब्दाने शिकवलंय पडता पडता सावरायला, एक छोटीशी कविता या निमित्त सादर करते. शब्दाने शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दाने शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दाने शिकवलंय रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात, शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभराची साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा, शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी, शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आणि खरंच जो मन जिंकतो तो जग जिंकतो असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते म्हणजे पुंडलिक पै सर यांनी पुस्तकाच्या माध्यमातून अनेक जणांची मनं जिंकलेली आहेत आणि अवघं जग आता ते कवेत घेतलेलं आहे. तर मी आज पै सरांना विचारणार आहे की त्यांची जी फ्रेंड्स लायब्ररीची संकल्पना किंवा पुस्तकांविषयी प्रेम तुम्हाला कधी जडलं, म्हणजे अगदी नकळत्या वेळेत जडलं असेल, नाही का? ॲक्च्युली कसं झालं की माझं शिक्षण तसं कन्नडमध्ये झालं आहे. हां. आणि जेव्हा मी लहान होतो लहानपणी एक RSSची शाखा असायची. हां. तर तिकडे एक छोटी लायब्ररी होती. बरं. आणि बरेचसे जे आपले शिवाजी म्हणा किंवा राणा प्रताप म्हणा किंवा राणी लक्ष्मीबाई यांचे सर्व जे चरित्र आहेत ना त्याची एक छोटी छोटी भारताभारती म्हणून पुस्तक असायचं. तर त्याच्यामध्ये ते त्यांच्याबद्दलचे जे ते गोष्ट वगैरे होती ते वाचून मला प्रेरणा मिळाली की बाबा अरे आपण सुद्धा यांच्यामध्ये कुठेतरी आपण बसायला पाहिजे. पण लहान होतो, माहीत नव्हतं. नंतर आम्ही इकडे आलो, मुंबईत आलो, मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये सेटल झालो. तर तिकडे बाबूराव अर्नाळकर यांची पुस्तकांनी मला प्रेरणा दिली. तर बाबूराव अर्नाळकर खरं म्हटलं की माझा प्रेरणा आहे. तर त्यांच्यामुळेच मी लायब्ररी सुरू करण्याचा विचार केला की त्यांची पुस्तकं छान होती आणि मी त्याच्यातले काळा पहाड आणि वेगवेगळे छान छान पुस्तक, झुंजार कथा वगैरे, तर ते वाचायचो मी दुकानात जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा. तर त्याच्यानंतर असा विचार केला की आपण नोकरी करायची ना, आपण एखादा व्यवसाय करायचा. आणि मग लायब्ररीचा विचार केला आणि लायब्ररीची सुरुवात केली. आणि प्रत्येकाची सुरुवात खरं तर लायब्ररी म्हणजे ग्रंथालय जे असतं ते आपल्या शाळेपासूनच आपण त्याच्याशी जोडले जातो. शाळेचा अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तकं किंवा आपल्यासाठी लागणारी पुस्तकं, म्हणजे कोणाला कथा वाचायची आवड असते, कोणाला विज्ञान कथा वाचायची आवड असते, कोणाला रहस्यकथा वाचायची आवड असते. अशी आपली वेगवेगळी आवड डेव्हलप होत जाते आणि तशी पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून दिली जातात. ते आपल्या शाळेमध्ये सुरुवातीला आणि त्यानंतर महाविद्यालयामध्ये. पण तरीसुद्धा आपल्या शाळा, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये जर लायब्ररी असताना देखील इतरही आपल्या म्हणजे ग्रंथसंग्रहालय असतात. म्हणजे आता दादरला मी राहते तर दादर सार्वजनिक ग्रंथसंग्रहालय आहे किंवा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे. तसंसुद्धा प्रत्येक गावागणी किंवा शहरागणी असं स्वतंत्र अशी लायब्ररी असते. तर त्याच्यामध्ये पै फ्रेंड्स लायब्ररी हे एक वैशिष्ट्य आहे. तुमच्या स्वतःच्या नावाने लायब्ररी कराविषयी तुम्हाला का वाटली? मी मगाशी म्हटलं ना की मला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. आणि त्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये माझ्या ऐकण्यामध्ये जवळपास 136 असे प्रायव्हेट लायब्ररी होत्या. अच्छा. आणि ते प्रत्येक लायब्ररीत छान चालायचे आणि प्रत्येकाकडे 1000 मेंबर, 500 मेंबर, 2000 मेंबर असे वगैरे असायचे. तर असा विचार केला की ठीक आहे आपण पण एक वाचनालय. आणि वाचनालयात कसं असतं की लोक येतात, पुस्तकं घेऊन जातात, वाचतात आणि जिथे आपल्याला स्वतः बसायची काय गरज नसते. तर एखादा स्टाफ वगैरे ठेवून आपण ते मॅनेज करू शकतो. बरोबर. तर फक्त 100 पुस्तकांनी मी ती सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर
प्रायव्हेट लायब्ररी ह्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप कमी असतात, हा हा. पण त्या काळामध्ये असे छोटे छोटे लायब्ररी भरपूर होत्या. अच्छा. आणि प्रत्येक घरी कसं असायचं की 2-2, 3-3 मेंबरशिप असायचे. हम्म. तर मासिकांसाठी एक लायब्ररी, हम्म. पुस्तकांसाठी एक लायब्ररी, हम्म. एज्युकेशनलसाठी एक लायब्ररी असे. अच्छा. आणि लोक सुद्धा प्रत्येक घरी 3-3, 4-4 लोक वाचायचे हा हा. आणि प्रत्येकाकडे पुस्तकं लागायची, म्हणून ते लोक 3-4 लायब्ररी. आणि त्यांना तेवढं ते परवडत पण होतं की विकत घेण्यापेक्षा आपण लायब्ररी लावलेली बरी आहे, हा. म्हणून प्रत्येक जण लायब्ररी जॉईन करत होते. हम्म. तर मी विचार केला की चला आपण याच्यामध्ये आपण पुढे बघूया कसं काय आपलं फ्युचर होतं, हा. आणि मी लायब्ररीची सुरुवात केली. वा, खूप छान. आणि त्याला कसा रिस्पॉन्स आला लोकांकडनं? म्हणजे आता 14 वर्ष झाली आहेत, तर 14 वर्षांमधला तुमचे काही अनुभव असतील तर आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करावे. हां, तर 22 मे 1986 म्हणजे 37 वर्षापूर्वी हा. आपली लायब्ररीची स्थापना झाली. हम्म. आणि तेव्हा मी म्हटलं ना की तेव्हा खूप वाचनालय होते डोंबिवलीमध्ये. हा. पण आपले जे वाचनालय तर थोडे आतमध्ये पडायचं आणि पुस्तकं कमी होती. हा. तर लोक यायचे, जॉईन करायचे. एखादा सभासद पुस्तक बदलायला आला की आम्हाला खूप बरं वाटलं, अरे आज एक सभासद आला. आणि तर पहिल्या वर्षी मला आठवतं की 72 सभासद जॉईन झाले आणि त्याच्यातले 41 लोक सोडून गेले. अच्छा. सोडून देण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे पुस्तकं नाही हा हा. आणि त्यांना पुस्तकं वाचायचे. हा हा. तर मी खचून नाही गेलो. मी म्हटलं नाही, आपण ह्याच्यामध्ये पुढे जायचं. मी जे काय पैसे येत होते ना ते पैसे पुस्तकांमध्येच इन्व्हेस्ट करायचो. हा. त्याच्यामुळे काय झालं की पुस्तकांची संख्या हळूहळू वाढत गेली. हा. आणि पुस्तकांची संख्या वाढत गेल्यामुळे हळूहळू सभासद सुद्धा वाढायला लागला आणि थोडंसं टायमिंग पण मी बदललं होतं. हा. आणि जास्त टाइम असल्यामुळे बाकीच्या लायब्ररीपेक्षा त्यांना आपली लायब्ररी जरा त्यांना हा. बरं वाटायचं की बाबा एक जास्त आपल्याला वेळ ते freedom. बसू शकत हो, होते. एक फ्रीडम आहे. तर त्यामुळे ते आपल्या लायब्ररीमध्ये यायला लागले आणि हळूहळू सभासद संख्या वाढत गेली. हो. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आता सरांच्या लायब्ररीमध्ये म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये 4.5 लाख पुस्तकं आहेत आणि त्यांचे मेंबर्स जवळजवळ बरेच आहेत, नाही का? हो. हां, साधारण 1021 मेंबर्स आहेत, सभासद झालेला आहे. आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, तो म्हणजे असा आहे की एका दिवसात 1071 असे मेंबर्स झालेले आहेत आणि एका दिवसात हे मेंबर्स झालेले आहेत. हा विश्वविक्रम जर तुम्ही केलात त्याबद्दल तुम्ही सांगा. हां, तर सुरुवात जसं मी म्हटलं की हळूहळू पुस्तकांची संख्या वाढत गेली. हां. आणि आत्ता जर आपण बघायला गेलो तर जवळपास 4.5 लाख पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. हां. आणि या 4.5 लाख पुस्तकांमुळे सभासद संख्या वाढत गेली. आत्तापर्यंत मला असं वाटतं 20,000हून अधिक सभासद आपले समाधानी सभासद होऊन गेलेले आहेत. हां. आणि तर ते रेकॉर्डचं सांगायचं झालं की माझा असा विचार होता की जगामध्ये हां. असं कुठली लायब्ररी आहे की जिथे त्यांनी एका दिवसामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदले. हां. हां. तर मी त्याचा रेकॉर्ड वगैरे बघितलं तर रेकॉर्डमध्ये काहीच नव्हतं. अच्छा. तर म्हटलं आपण करायचं. हम्म. आणि डोंबिवली हे असं आपण हे करतो की पुण्यानंतर डोंबिवली एक सांस्कृतिक केंद्र आहे हां. आणि इथे वाचक संख्या खूप आहे. हां. हां. तर आपण इथे काहीतरी आपण रेकॉर्ड करू शकतो. हम्म. आणि ते सर्च केल्यानंतर कुठेही रेकॉर्ड नाही म्हटलं तर आपण करूया. हां. हां. आणि 1 जानेवारी 2015 अच्छा. सोमवारचा दिवस होता काहीतरी. हां. हां. तर सकाळी 6ला आम्ही लायब्ररीची सुरुवात केली. हां. आणि आपले जे काही शाखा होते प्रत्येक शाखामध्ये नवीन सभासद नोंदण्यासाठी सर्वांना आम्ही अपील केलं होतं अख्ख्या डोंबिवलीमध्ये. हम्म. हम्म. तर हळूहळू लोक यायला लागले आणि सकाळपासून रात्री 10:30 वाजेपर्यंत हां. एका दिवसामध्ये 1021 सभासद आम्ही नोंदवू शकलो. वा. आणि हे जे ते आजपर्यंत कुठलंही जगामध्ये कुठल्याही वाचनालयाने केलेलं नव्हतं. हां. हा रेकॉर्ड फक्त आपलाच होता. वा. तर हे सर्व रेकॉर्ड आम्ही लिम्कामध्ये पाठवलं आणि त्यांनी आपलं नाव नोंदून घेतलं की आजपर्यंत एवढे मेंबर कोणी केलं नाही. हो. आणि गिनीज बुकसाठी सुद्धा आम्ही गेलो होतो, पण हां. गिनीज बुकमध्ये बोलले की ते तुमचा रेकॉर्ड आहे, आजपर्यंत कुठे बाहेर झालं नाही, हां. पण आम्ही ह्याला अधिकृत असं आम्ही हे देऊ शकत नाही. हां. हां. त्यांचे काहीतरी टर्म्स अँड कंडिशन, नाहीतर आपल्याला गिनीजचं बुकमध्ये सुद्धा आपलं नाव नोंदवलं गेलं असतं. वा. तर हे सर्व कशामुळे झालं की आपल्याकडचे जे काय पुस्तक आहेत ते हां. आणि डोंबिवलीमधले जे वाचक आहेत ते आणि हां. माझे जे काय कर्मचारी आहेत हां. या सर्वांनी मिळून हा विश्वविक्रम नोंदवलेला आहे. हां. आणि ह्याच्यामुळे मला खूप नेहमी सांगायला खूप आनंद वाटतो की हां. हा रेकॉर्ड आपण केलेला आहे. वा, नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हटलं की 1021 वाचक आहेत तुमच्याकडे, तर हे सगळ्या वयोगटातले आहेत की एक ठराविक वयोगट आहे? असं आहे की वाचन हे जे असतं हे प्रत्येक वयामध्ये बदलत जातं. हम्म. लहानपणी असताना आपण चंपक, टिंकल, चंदमामा हो. वगैरे वाचतो. हो. हां. तर त्याच्यामधले जो आनंद तो वेगळा असतो. त्याच्यानंतर मग थोडं मोठे झाल्यानंतर मग आपण श्यामची आई, नंतर असे
आगरकर, पेणे, हो, मास्टर अच्छा. पेणे वगैरे वाचतो. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण पु ल क्रांतिकारक देशपांडेकडे, त्यांचं, हो. हो, आणि नंतर हे चरित्र वगैरे वाचायला सुरुवात करतो. हो. तर वेगवेगळे क्रांतिकारक जसं तुम्ही आत्ता बोललात ते. हा. आणि मग वाचन हळूहळू वाढत जातं. आणि माझ्याकडे आत्ता जर बघायला गेलं तर जे 50च्या वरती जे वयोगट आहे त्याच्यामध्ये जास्त संख्या आहे हा. की ते लोक वाचन जास्त करतात. आणि त्यातल्या त्यात लेडीज लोक जास्त वाचतात. अच्छा, हो लेडीज का? लोक, वा. लेडीजची संख्या जी खूप जास्त आहे. त्यामुळे ते त्यांना दुपारचा वेळ मिळतो हा. आणि त्यांना ते सर्व कथा, कादंबऱ्या हे सर्व हा. त्यांना जास्त आवडतात. वा. आणि तो वयोगट आपला जो आहे 40-50च्या नंतरचा तो सर्वात अधिक आहे. पण आता जर तुम्ही बघायला गेला तर हळूहळू तो ट्रेंड हळू चेंज होतोय. तर कॉलेजची मुलं हळूहळू आपल्या वाचनाकडे वळायला लागले. हा. भले त्यांचं हे वेगळं असेल, हा. पुस्तकच असं नाही, बाकी माध्यम सुद्धा आहेत, बरोबर. तर ते वाचन करतात ही मुलं. हम्म. कारण ते काय की वाचनाशिवाय दुसरं हे नाहीये. मी नेहमी सांगत असतो की जे वाचनाचं ज्यांना हे आहे, आवड आहे, हा. तर ते लोक खूप पुढे जातात, पुढे खूप शिकतात. त्यांना ते इंग्लिश असेल, मराठी असेल, तर हा. तेवढं नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेजच्या याच्यावरती ते खूप पुढे जाऊ शकतात. हम्म. आणि वाचनच हा आपल्याला आपलं पुढे नेण्याचा एक मोठा मार्ग प्लॅटफॉर्म आहे. Yes. हो, खरं. आणि मग तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे आता बरीच मीडियम्स आलेली आहेत, बरीच माध्यमं आलेली आहेत. कारण आपण मोबाईलवर आता ई बुक्स आलेले आहेत किंवा ऑडिओ बुक्स देखील वाचली जातात. तरीसुद्धा हातात पुस्तक, मगाशी मी म्हटलं तसं, हातात पुस्तक घेऊन ते वाचायचं आणि निवांत असं आपण गच्चीत बसलोय किंवा आपल्या बाल्कनीत बसलोय, मस्त असा पाऊस पडतोय आणि हातात कॉफीचा मग आहे आणि तो एक वाचनाचा आनंद खूप छान असतो, नाही का? तो आपण लायब्ररीत घेऊ शकतो किंवा घरी एक निवांत क्षणी आपण घेऊ शकतो. म्हणजे कितीही जरी मोबाईल चालले आणि आपण टॅबवर पुस्तकं वाचली तरी हातात पुस्तक असणं ह्याच्यासारखा निखळ असा आनंद नाही. आता मी विचारेन की तुम्हाला मुंबई पुणे दोन्ही ठिकाणी तुमच्या शाखा आहेत, तर हे मुंबई पुणेचं कसं तुम्ही मॅनेज करता? आणि कारण तुम्ही घरपोच जाऊन ती सेवा देत आहे पुस्तकांची, तर घरपोच सेवा देणं हे फार वैशिष्ट्याचं काम आहे, ते तुम्ही कसं साधता? आता डोंबिवलीमध्ये आपली शाखा होती बरीचशी हा. आणि सभासद पण होते. हा. तर काय झालं, मधल्या काळामध्ये डोंबिवलीमधनं बरीचशी लोक ठाण्याला, घोडबंदर रोडला, अच्छा. मुलुंडला वगैरे असे शिफ्ट झाले. हा. तर आता तो जो भाग जो आहे तर तिथे वाचनालय कमी आहेत. अच्छा. आणि जे वाचनालय आहेत पण लांब पडतंय हा. आणि जाणं येणं परवडत नाही. बरं. आणि किंवा आजारी माणूस आहे किंवा एजेड आहे, तर त्यांना आपल्याला काहीतरी हे करायचं आहे, म्हणजे त्यांना पुस्तकं पुरवायची आहेत. हम्म. हे एक विचार माझ्या डोक्यात होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपण काय करू शकतो. मग माझे काही जे जवळचे आहेत त्यांना मी हे सांगून दाखवलं की आपल्याला असं असं वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस करायचे आहेत. तर ते बोलले की वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस करणं आपल्याला परवडेल का? पहिलं म्हणजे जागा घ्यायला पाहिजे, दुसरं तिथे कर्मचारी बघायला पाहिजे, मग तिथलं फर्निचर आलं, वेगळं म्हणजे बरेचसा खर्च वगैरे आला एक लायब्ररी म्हटल्यानंतर. तर कसं काय करता येईल? तर त्यांनी मला एक चांगलं हे दिलं की आपण एक ना चांगले, हे 2007-08 सालची गोष्ट आहे. तर तेव्हा वेबसाईट वगैरे हा प्रकार नवीन होता. तर त्यांनी मला सजेशन दिलं की आपण एक वेबसाईट तयार करूया आणि त्या वेबसाईटच्या थ्रू आपण काय करू की लोकांना मेंबरशिप देऊया आणि ते जे काय हे करतील, पुस्तकं जे निवडतील त्यांना आपण घरपोच नेऊन देऊया. बाकी सर्व ठीक होतं. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की घरी नेऊन देणं हे खूप खर्चिक आहे, तर तो पार्ट कसा सांभाळायचा हा खूप मोठा चॅलेंज होता आपल्याकडे. म्हणजे त्याला जो खर्च लागणार तेवढं आपल्याला वर्गणी देतील का सभासद? तर हा विचार मनात होता. पण नाही, म्हटलं आपण सुरुवात करूया. म्हणून आम्ही 2009 साली वेबसाईट चालू करून फक्त ठाणा आणि मुलुंड इथे आपण ती सेवा सुरुवात केली. ती सेवा आता वाढत वाढत जाऊन अख्ख्या मुंबईमध्ये आणि पुण्यात आम्ही ते पुस्तकांची सेवा देतोय. आता आपण कसं करतोय की आठवड्यातनं एक दिवस ठरवलेला आहे की एक दिवस एक ठिकाणी आपण पुस्तकं नेऊन देतोय. तर एका वेळेला आम्ही 4 पुस्तक देतो. आठवड्याला त्यांच्याकडे 4 पुस्तकं जातात आणि वाचून झालेली पुस्तकं ते आम्ही परत घेतो. आणि याप्रमाणे वेगवेगळ्या एरियामध्ये जसं ठाणा, पुणा आहे, वाशी साईड्स आहे, अशा सर्व म्हणजे मुंबई वेस्टर्न साईड आहे, अशा सर्व ठिकाणी आपण आठवड्यातनं एक दिवस प्रत्येकाला 4 पुस्तकं देतोय आणि जे वाचून झाले ते पुस्तक आम्ही परत घेऊन येतो. म्हणजे त्यांना महिन्याला 16 पुस्तक वाचायला मिळतात. तर एवढी सेवा आज आपण अखंडित हे करून देतोय. की मेन याचा उद्देश असा आहे की बरेच लोक आता ह्याच्यामध्ये मी जे सांगतो सभासद आहेत ना, बरेच लोकांकडे टीव्ही पण नाही. अच्छा. त्यांचा छंद एकच की वाचन. तर त्यांना आता वाचन कसं, आणि आपल्याकडे एवढा मोठा पुस्तकांचा साठा आहे, तर 4 पुस्तके एका वेळेला दिले तर काय हरकत नाही. आता तुम्हाला एक फिगर सांगतो.
मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये आमच्याकडनं काहीतरी 29,000 पुस्तकं वाचण्यात गेलेली आहे एका वा. महिन्यामध्ये लोकांनी वाचलेली आहे. कमाल. येस. खरंच. आणखी एक तुमची नवीन संकल्पना आहे ती म्हणजे पुस्तकांचं आदान प्रदान. हे फार स्तुत्य असा उपक्रम आहे हा. मला पण ही जेव्हा मी कल्पना ऐकली आणि बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवरती फॉरवर्ड झाली होती आणि त्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचली आणि आज तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणजे एक उत्सुकता होती की बाबा ही खरंच इतकी छान संकल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली. तर ती खरंच त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि खूप छान आहे कारण आपल्याकडे ती मग रद्दीत जातात पुस्तकं, आपण वाचून मग ती इकडे तिकडे. आता हल्ली फार लोक गिफ्ट देतात, पण काही पुस्तकांची अवस्था काही अशी होते कारण बऱ्याचदा ती हाताळली जातात. कारण घरातच आपण 4 जण किंवा 5-6 जण असतो, ती सगळीजणं पुस्तकं वाचतो, नंतर आपले नातेवाईकांना ती पुस्तकं वाचायला देतो, नातेवाईकांकडे झाली की मग फ्रेंड्समध्ये आपण वाचायला देतो ती पुस्तकं. असं ते पुस्तक ठिकठिकाणी हाताळलं गेलं की ते थोडंसं ती पानं जीर्ण होतात, असं मग त्यांची डागडुजी करणं आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळी ती पुस्तकं आपण आदान प्रदान या योजनेमध्ये आपण ती देऊ शकतो आणि नवीन पुस्तकं आपण मिळवू शकतो. ही फार सुंदर कल्पना आहे. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. हां, तर तुम्ही जसं म्हटलं की पुस्तकं वाचून झाल्यानंतर त्याचं काय करायचं. हो. तर हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. तर काही वर्षापूर्वी मी एका पुस्तकात वाचलं होतं की युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणजे इटली, जर्मन, फ्रान्स, इंग्लंडमध्ये वगैरे तिथे एक अशी प्रथा आहे की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जेव्हा सुट्टी असते त्यांना, ते लोक काय करतात, आपापल्या घरातले जे पुस्तकं वाचून झालेले आहेत ना ते घेऊन एका गार्डनमध्ये जमतात. अच्छा. आणि ते आपसामध्ये बदलून येतात. त्याच्यामुळे काय होतं की घरी जे वाचून झालेली पुस्तकं जे आहेत ते दुसरं कोणाला तरी कामाला येतात आणि त्यांच्याकडची पुस्तकं आपल्याकडे येतात. तर ते असं एक्सचेंज म्हणतो त्याला आपण. तर तसं ते कित्येक वर्ष करत होते. तर ते म्हटलं आपण इथे भारतात का नाही करायचं. आणि ते भारतामध्ये मग आपण महाराष्ट्रात आणि डोंबिवलीत का नाही करायचं. आपल्याला एवढी मोठी लायब्ररी, एवढे वाचक संख्या वगैरे आहे, तर आपण अपील केलं तर लोक ते हे करतील. पण त्याच्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की समजा सर्वात इंग्लिश पुस्तकं जास्त आली, मराठी पुस्तकं जास्त आली किंवा लहान मुलांची जास्त आली, तर करायचं काय. जेव्हा समजा काही शॉर्टेज पडलं की पुस्तकं ही कमी पडतायत वगैरे, तर काय करायचं. हा मोठा हे होता. म्हणजे लोक कुठली टाईपची पुस्तकं, आता एक्सचेंज म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपण विचार करेल की कमीत कमी पुस्तक जे काय किमतीचं ते आणून देऊया आणि जास्तीत जास्त पुस्तक किमतीचं घेऊन जाऊया, असं पण होऊ शकतं ना. तर हे सर्व विचार होता. पण म्हटलं नाही, आपण सुरुवात तर करून बघूया. आणि भारतातलं पहिलं पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन हे 2017 साली आम्ही डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे त्यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने तिथल्याच पटांगणात केलं आणि त्याला खूप मोठा चांगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळपास 55,000 पुस्तकांचं आदान प्रदान झालं आणि 8,000 लोकांनी त्या 7-8 दिवसामध्ये, आणि त्याच बरोबर आम्ही ते वेगवेगळे कार्यक्रम पण ठेवले होते संध्याकाळचे. तर ते त्या जोडीने केलं आणि हे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन जे आहे ते खूप बहुचर्चित झालं डोंबिवलीमध्ये. आणि बऱ्याचशा प्रसार माध्यमाने त्याचं ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग केलं. हो, पब्लिसिटी केली. हो. तर आता मला सांगायला खूप आनंद वाटतोय की हे 5वं वर्ष होतं. तर यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात करायचा विचार झाला आणि लाखभर पुस्तकं येणार, लाखभर लोक येणार आणि त्याच्यातली पुस्तकं राहिलेली आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये देणार आणि APJ अब्दुल कलाम सिटी आपण उभं करणार वगैरे वगैरे खूप मोठं प्लॅनिंग चाललं होतं. तर हे सर्व करत असताना की ह्याचं उद्घाटनासाठी कोणाला बोलवायचं, तर आमच्याकडे समोर एक मोठं नाव आलं, ते म्हणजे आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी. तर त्यांचं वाचन खूप आहे, त्यांना वाचनाच्या पुस्तकांसाठी त्यांनी खूप काय धडपड केलेली आहे. ती अशी व्यक्ती तर आली तर आपल्याला खूप बरं पडेल. तर मी त्यांना स्वतः जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना हे पुस्तक आदान प्रदान बद्दल सर्व सांगितलं. आमच्याबरोबर बाकीचे पण दीपाली काळे, नंतर प्रवीण दुधे वगैरे सर्व होते. पण त्यांना मी जेव्हा सांगितलं त्यांना खूप ही संकल्पना आवडली आणि फक्त त्यांचा महाराष्ट्र दौरा नव्हता म्हणून ते येऊ शकले नाही. नाहीतर ते ओपनिंगसाठी, ते उद्घाटनासाठी आले असते तर ते एक वेगळं लेवलपर्यंत गेलो असतो आपण. पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन घेतलं आणि मला असं वाटतं की जगातलं असं पहिलंच जे 1 लाख पुस्तकांनी सजवलेलं ते वेगळं, म्हणजे पुस्तकांचं गेट केलं, इग्लू केलं, वेगवेगळे प्रकारचे ते प्रतिकृती केल्या. तर ते सर्व मिळून जे काय 8-10 दिवसाचा जो कार्यक्रम केला वेगवेगळा, तर ते खूपच म्हणजे वेगळंच होतं आणि लोकांना आवडलं. आणि
या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये आता जागृती निर्माण झाली की आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, हा. आणि वाचून झाल्यानंतर पुस्तक आदान प्रदान करायचं आहे. नक्कीच. हो. आणि तिसरी जी संकल्पना होती ती म्हणजे पुस्तकांची स्ट्रीट. म्हणजे हे फॉरेनमध्ये आपण पाहतो की फॉरेन कंट्रीजमध्ये ते पुस्तकं अशी मांडली जातात आणि मग ते जे वाचक असतात ते बाय करतात. तर तसं आपल्या भारतामध्ये सुद्धा संकल्पना तुम्ही राबवलेली आहे, ती म्हणजे पुस्तकांची स्ट्रीट. ती पण फार अशी नावाजली गेली, फार उल्लेख झाला त्याचा, सगळ्या साहित्य विश्वामध्ये त्याचा उल्लेख झाला. तर त्याविषयी पण सांगा. नुकतंच म्हणजे पुस्तक आदान प्रदान झालं होतं आणि हा. त्याची पुस्तकं शिल्लक राहिली होती. अच्छा. तर ते पुस्तकांचं आपण काय करायचं असं थोडंसं मनामध्ये विचार होता, काहीतरी वेगळं करूया. हा. आणि जसं गुढीपाडवा संपला त्याच्यानंतर मी हे केलं की आपल्याला बुक स्ट्रीट म्हणून एक वेगळं एक हे करायचं आहे, हा. संकल्पना मांडायची आहे. हा. तर मी सर्व सांगितलं की आपण काय काय करणार आहोत, की डोंबिवलीतला सर्वात गजबजलेला जो रस्ता आहे हा. तो फडके रोड, अच्छा. तर तो एक दिवसासाठी आपण बंद ठेवायचा. हा. आणि त्या रस्त्यावर त्या पुस्तकांचं जे एक स्ट्रीट तिकडे तयार करायची. वा. आणि पहाटे 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत लोकांना पुस्तकं द्यायची. आपण हम्म. आलेल्या प्रत्येकाला एक पुस्तक फ्री द्यायचं, वा. असं आम्ही आधीच ठरवलं होतं. अच्छा. पण हे पॉसिबल आहे का असं बरेच लोकांनी हे हा. केलं. हो. आणि बऱ्याच लोकांचा असं पण विचार होता की पहाटे 5 वाजता कोण येणार, हा. हे पण होतं. आणि लोकांचं असं थोडंसं गैरसमज झालं की संध्याकाळी 5 वाजता, अच्छा. पण नाही, तर ते सकाळी 5 वाजता. अच्छा. आणि तो आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका, हा. नंतर पोलीस विभाग सर्वांनी मिळून संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम केला. हा. आणि ते पण ते वर्ल्ड बुक डे होतं त्या दिवशी 23 एप्रिलला, वा. जागतिक पुस्तक दिन, हा. तोच निवडला. आणि रविवार होता नेमका. अरे वा. हा. तर शनिवारी रात्री आम्ही ते पुस्तक सर्व मांडायला घेतली. हा. आणि जवळपास 400-450 व्हॉलेंटियर्स आले. हे अरे खूप वा. मोठं आहे हो. एका पुस्तकाच्या याच्यासाठी. बरोबर. आणि बरोबर 5 वाजता सुरुवात केली. आणि ते आम्ही जे काही पुस्तकं मांडली होती त्याच्यातले जवळपास लाखभर पुस्तकं मांडली होती. हम्म. 6000 लोकांनी 6000 पुस्तकं घेऊन गेले. वा. आणि हे पहाटे 5 ते 10 वाजता बरोबर आम्ही बंद करायला घेतलं. आणि अच्छा. कुठेही गडबड नाही, काही नाही. हा. लोक शांततेत आपलं लाईनीत उभे होते, हा. रांगेत उभे होते. आणि खूप मोठी रांग लागली होती. तर त्या रांगेतनं लोक येऊन ते पुस्तकं घेऊन गेले. खूप मजा आली. आणि ह्याचा मागचा उद्देश असा होता की मी नेहमी म्हणत असतो की लहान मुलं असेल किंवा मोठे असेल, समोर पुस्तक दिसलं की ते वाचायला घेतात. हा. हा मोठा हे. हा. तर वाचन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचायलाच पाहिजे. हा. हा. तर या आता हे जे 6000 लोकांनी जे पुस्तकं नेले ते आता त्यांनी वाचायला घेतलेले आहेत. आणि त्याच्यातले बरेचसे लायब्ररीचे सभासद सुद्धा आता होत आहेत. हा. आणि या पुढचे सुद्धा ते सभासद असणार आहेत. हम्म. मध्ये एक पुस्तक आवडलं की नाही ते हळूहळू एकतर ते पुस्तक विकत घेतील, हा. किंवा एखादी लायब्ररी जॉईन करतील, अच्छा. किंवा काही ना काही माध्यमातून ते वाचतील. हम्म. हा एकमेव त्याच्या मागचा होता. आणि हा जो कार्यक्रम होता बुक स्ट्रीटचा, हा जगातला आता पहिलाच असा ठरला की एवढा मोठा कार्यक्रम आपण घेतला. हो. आणि ते रोड बंद करून वगैरे वगैरे असं हो. हे करून केलं. आणि लोकांना आवडलं ते सर्व. नक्कीच. आता मला तुम्हाला विचारायचं असं आहे की 4.5 लाख पुस्तकं तुमच्याकडे आहेत. मग तसंच घरातली जशी आपली पुस्तकं हाताळली जातात तसं तुमच्या लायब्ररीतलीही हाताळली जातात. त्यामुळे ती थोडीफार जीर्ण होतात, त्यांची पानं निसटून येतात. तर पुस्तकांचं संवर्धन, एक लायब्ररी किंवा काही छोटे छोटे कीटक असतात ते थोडं त्यांचं संवर्धन करणं गरजेचं असतं. तर पुस्तकांचं संवर्धन तुम्ही कसं करता? ॲक्च्युली कसं माहिती आहे का की आज आपल्या लायब्ररीला 37 वर्ष झाली. हा. बरोबर ना? 37 वर्षापूर्वीचं सुद्धा पुस्तक आमच्याकडे तसंच आहे. अरे वा. तर ह्याला कारण कसं आहे की आमच्याकडचे जे काही माझे सहकारी आहेत हा. ते सहकारी अहोरात्र काम करतात. हा. तर ते पुस्तकांची निगा करायची. आता समजा एखादं पुस्तक फाटलं असेल, त्याला रिपेअरिंग करायचं, हम्म. ओके, त्याला प्लास्टिक लावायचं, त्याला टेप मारायचं, सर्व हे कामं जे आहेत तर ह्याच्यासाठी एक वेगळाच एक कर्मचारी वर्ग ठेवला आहे आपण. हम्म. तर ते लोकांचं हे आहे की ते दिवसभर तेच काम करत असतात. हम्म. की पुस्तक कुठलंही खराब झालं की ते बाजूला काढून ठेवतात आणि ते त्या बाइंडिंग सेक्शनमध्ये जातं. हा. आणि ते बाइंडिंग सेक्शनमध्ये त्याचं प्रॉपर निगा ठेवली जाते. आणि कुठे समजा वाळी वगैरे लागत असेल किंवा काय हे झालं असेल तर लगेच आम्ही ते रिपेअर करून घेतो. आणि त्याला औषध मारतो. आणि शक्यतो काय करतो की जिथे ओल पकडलेली जागा वगैरे हा. असते तर तिकडे आम्ही त्याला काहीतरी ट्रीट करूनच मग पुस्तक लावायला घेतो. अच्छा. त्यामुळे आमच्याकडे हा प्रमाण खूप कमी. आज एवढी मोठी पुस्तक संख्या आहे, हा. पण पुस्तक खराब होण्याचं प्रमाण खूप म्हणजे एकदम कमीत कमी आहे. त्यामुळे तेवढं आम्ही हे करतो. तुम्ही कुठेही जर बघितलं, कुठल्याही लायब्ररीच्या ब्रँचमध्ये गेलात तर तुम्हाला प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला पुस्तकं एकदम स्वच्छ दिसतील. कुठेही धूळ नसणार, काही नाही. प्रत्येक पुस्तकाला कव्हर लावलेलं आणि त्याला व्यवस्थित बाइंडिंग वगैरे केलेलं असणार. आणि आता हे जे पुस्तकं बाहेर जातात,
हे आपण अख्खा मुंबई आणि पुण्यामध्ये जातो ना, ते पुस्तकं आल्यानंतर आम्ही ते चेक करतो की ते कुठल्या कंडिशनमध्ये आहे. हा. आणि समजा ते खरोखरच खराब झालं असेल तर त्याला आम्ही दुसरं पुस्तक त्याला रिप्लेस करतो. पण ते पुस्तक आम्ही शक्यतो इंटॅक्ट करायचा प्रयत्न करतो, कारण ते काही पुस्तकं अशी आहेत की ते दुर्मिळ आहेत, ते बाहेर मिळत नाहीत पैसे दिले तरी. बरोबर. तर ह्या पुस्तकांना आम्हाला व्यवस्थित जपून सर्व त्याला हे सांभाळायला लागतात. आणि ते काम आपले सहकारी जे आहेत ते लोक गेले कित्येक वर्ष करतायत, त्यामुळे हे सर्व व्यवस्थित चालतं. बरोबर. आणि ही जी तुम्ही 37 वर्ष पुस्तक सेवाच म्हणेन मी, एक रुग्णसेवा तसं पुस्तक सेवा तुम्ही करतायत, पण तरीसुद्धा कुठलीही संस्था चालवायची म्हटली किंवा या नवीन नवीन संकल्पना आपण करता आहात, त्यासाठी कुठेतरी आर्थिक भार येतो तुमच्यावर. तर आर्थिक ही तडजोड तुम्ही कशी करता? तसं बघायला गेलं तर आपल्याकडचं जे हे आहे, वाचक संख्या खूप मोठी आहे. तर लायब्ररीचं जे काय व्यवसाय आहे तर तो मी नेहमी सांगत असतो की मी एक इन्कम या दृष्टिकोनातनं कधीच बघितलं नाही, त्याला एक सोशल अँगलने बघत असतो. त्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताच तुम्हाला सांगतो की जेव्हा कोरोना होता त्याच्या आधी आम्ही एक पुस्तकच द्यायचो लोकांना. तर जेव्हा कोरोनाचं हे संकट आलं तेव्हा असं विचार केला की आज समजा किती दिवस घरी बसायला लागणार माहीत नव्हतं, तर आपण समजा 8-8, 10-10 पुस्तकं देऊन ठेवले यांच्याकडे, तर ह्यांचा महिना तरी व्यवस्थित जाईल असंही करून आम्ही त्यांना 8-8 पुस्तकं त्यांना दिली. तर आता ही जी मोठी लोकसंख्या, आपलं वाचक संख्या जी आहे, तर त्या संख्यामुळे आपलं जे काय व्यवहार जो असतो पैशांचा तो व्यवस्थित होतोय. पण एखादा मोठा कार्यक्रम वगैरे करायचा म्हटलं की आपल्याला लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग लागतो. मग आता जे आदान प्रदान झालं किंवा बुक स्ट्रीट वगैरे झालं, तर आम्हाला सांगायला लागलं नाही, लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्यात तन मन धन असं म्हणतो ना आपण, त्या याच्याने सर्वांनी सहकार्य केलं, म्हणून ते आपण एवढं मोठं उपक्रम उभं करू शकलो. त्याच्यामध्ये सर्व म्हणजे आपले जे काय सभासद आहेत किंवा आपले वेलविशर्स आहेत ज्यांना, आणि पुस्तकांबद्दल ज्यांना कळकळ आहे त्या लोक सर्व जे लोक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी सपोर्ट केला, म्हणून आज हे सर्व चाललंय. आणि बाकीचं जे आहे ते आर्थिक जे आहे ते आपल्या जे वर्गणी आहे त्या वर्गणीतनंच आपण सर्व ते चालवतोय. आज ते जेवढे हे आहेत आपले शाखा जे आहेत ते सर्व भाड्याचे आहेत, पण त्याचं जे काय असेल ते सर्व म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल म्हणा किंवा हे म्हणा किंवा पुस्तक जे काय आपण आणतो. आणि आपल्याकडे असं आहे की प्रत्येक लायब्ररीमध्ये, वाचनालयामध्ये ना एक बजेट असतं की 10,000 किंवा 20,000ची पुस्तकं आपण मागू शकतो, म्हणजे जेवढं कलेक्शन असतं. पण आपण पै फ्रेंड्समध्ये तसं नाही, पुस्तक कुठलं आलं आणि त्याची डिमांड किती आहे त्या याच्याप्रमाणे आपण पुस्तक घेतो. आणि इथे कधी कधी असं होतं दिवसभरामध्ये 50,000ची पुस्तकं पण एका दिवसात आणलेली आहे. तर तिथे आम्ही असं विचार करत नाही की किती आपलं इन्कम असेल किंवा एवढी पुस्तकं आपण हे करू शकतो का, ठेवू शकतो का वगैरे, नाही. पण जसं वाचकांचं डिमांड असेल तसंही करतो. पण ह्याच्यामुळे काय की हे पुस्तकं एवढं मोठ्या प्रमाणात आहेत तर लोक वाचक खुश आहेत, तर त्यामुळे वाचक संख्या जास्त असल्यामुळे हे सर्व गणित जे आहे ते जुळत आलेलं आहे आतापर्यंत. ते एक सायकल म्हणतो ना आपण तसं. त्यामुळे आर्थिक भार जो आहे तो जास्त काय भेद होत नाही, फक्त कार्यक्रम करायच्या वेळेला थोडस आपल्याला मदत लागते आणि ते लोक करतात. वा, खूप छान. आणि आता पुढील आयुष्यामध्ये तुमच्या काय तुम्ही जे काही संकल्पना आहात त्या तुम्ही अंमलात आणणार आहात त्याविषयी थोडंसं सांगा. माझा एक असं विचार आहे की एक सांस्कृतिक केंद्र व्हावं. वा. तर त्याच्यामध्ये एक 4-5 मजली तरी एक इमारत असावी आणि त्याच्यामध्ये जे ग्राउंड फ्लोअर आहे तिथे म्हणजे तळमजला जो आहे तर ते एक सिनियर सिटीजनसाठी लायब्ररी आणि पहिल्या मजल्यावरती लहान मुलांसाठी लायब्ररी आणि तिसऱ्या मजल्यावरती विक्री विभाग असावं आणि चौथ्या मजल्यावरती रिडिंग हॉल, म्हणजे जे कॉलेजचे जे आता माझ्याकडे रिडिंग हॉल चांगला चालतोय, MPSC UPSC ची मुलं 24 तास बसून अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी ते अभ्यासिका. आणि जो नंतरचा चौथा जो मजला आहे तर तिथे एक असं हॉल असायला पाहिजे जिथे आपण पुस्तक प्रकाशन किंवा काही समारंभ, तुमच्या भेटीला वगैरे असे कार्यक्रम आपल्याला करता येईल रेग्युलर, असं एक तो हॉल असायला पाहिजे, असं माझं एक ड्रीम आहे. तर ते फुलफिल करायचं आता हळूहळू प्रयत्न करतोय. आणि जसं पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन आणि बुक स्ट्रीटचं जे आपण संकल्पना मांडली तशी अजून 2 संकल्पना आहेत, अजून ते म्हणजे फक्त विचारात आहे.
अजून मी कोणाशी शेअर केलेलं नाही, पण ते खूप मोठं आहे. हा तर त्याच्यासाठीच मी आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी बरेचसे सोशल ग्रुप सर्व मी लेफ्ट केले, अच्छा तर त्याच्यामध्ये वेळ जातो. बरोबर हो आता फक्त फोकस जे ते 2024 आणि 2025 मध्ये हा खूप मोठं आणि अख्ख्या जगाचं लक्ष हा डोंबिवलीवरती असेल आणि ते म्हणजे आपल्या लायब्ररीच्या पुस्तकांमध्ये असणार वा. आहे. तर असा एक खूप मोठा उपक्रम करायचा माझ्या मानस आहे. मानस आहे नक्की आणि ते आपण करणार कुठल्याही हो परिस्थितीत. हो तर ह्याच्यासाठी मला सर्वांचं, जेवढे वाचक संख्या आता हा. जे कोण आपलं हे ऐकत असतील बरोबर त्यांना सर्वांना सांगतो की ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून सहकार्य करावं हा आणि ह्याच्यामुळे आपलं जे वाचन हा. संस्कृती 100% वाढणार आहे आणि वाचनाशिवाय दुसरं काही पर्याय नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की अन्न वस्त्र निवारा, हा त्याच्यानंतरचं जे हे आहे ते वाचन. हम्म. वाचन जर असेल तर माणूस वेगळ्या लेवलला पोचतो, वेगळं विचार करत असतो हा हा आणि तो समृद्ध होतो कुठल्याही याच्याने. तर ते वाचन जे आहे ते वाचनालयातूनच होणार आहे. हा आणि वाचनालय मला असं वाटतं की प्रत्येक गावोगावमध्ये असायला पाहिजे. बरेच हा. लोक आता सध्या प्रयत्न करतायत आणि त्यांना कोणालाही काही जरी मदत लागली किंवा हा. काही सल्ला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं हा आणि मी त्यांना 100% त्यांना मार्गदर्शन करणार. हा. नक्कीच पै सर, तुमच्या ह्या संकल्पनेलाही खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य मिळू दे आणि तुमच्या पुस्तकांनाही खूप छान आयुष्य मिळू दे अशी मी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते. आज तुम्ही इथे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला सुंदरशी छानशी मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण आमंत्रित केलं होतं श्रीयुत पुंडलिक पै सर यांना, जे वाचन संस्कृती घडवायला मदत करत आहेत आणि त्यांची स्वतःची पै फ्रेंड्स लायब्ररी आहे डोंबिवलीमध्ये आणि पुण्यामध्ये. तर नवीन गेस्टसह भेटूया पुढील इंटरव्ह्यूमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM